जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आम्ही आता दोघे पण हजबंड अँड वाईफ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहे. मित्रांनो, तुमच्यासोबत एक इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. ते म्हणजे ना देशातील किंवा आपल्या गावातील किंवा आपल्या तहसील लेवलवरती किंवा पोस्ट लेवलवरती जे पण पी एस सी लेवलवरचे जे क्लिनिक आहे किंवा पी-एस-सी लेवलवरचे जे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये ज्या फॅसिलिटीज असते किंवा ज्या ब्लड टेस्टिंगच्या वगैरे किंवा ज्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या महिलांना प्रॉब्लेम्स होत असते, त्यांच्या ज्या सोनोग्राफी वगैरे करायच्या असते, तर त्यासाठी मशीन्स वगैरे गव्हर्मेंट पी-एस-सीमध्ये नाही आहेत. त्यामुळे काय होतं की मित्रांनो, गरीब लोकांना किंवा जे कोणी समजून जा पुअर फॅमिली बिलॉंग करतात किंवा जे पण गरीब व्यक्ती आहे किंवा ज्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात, तर त्या टाईपचं जे ट्रीटमेंट आहे ते करण्यासाठी. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी सिस्टम आपल्या देशामध्ये किंवा आपल्या गाव लेवलवरच्या पी-एस-सीमध्ये सरकारने करायला पाहिजे. कारण की पी-एस-सीमध्ये अशा ज्या नॉर्मल टेस्ट आहे किंवा ज्या आपल्या देशातील गरीब लोकांना अफोर्डेबल होत नाही, त्या सर्व फॅसिलिटीज आपल्या पी-एस-सी लेवलमध्ये करायला पाहिजे. कारण की बघून घ्या मित्रांनो, आता आम्हालासुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ट्रीटमेंट करायला. कारण की आता माझी जी वाईफ आहे त्याची सोनोग्राफी करायची आहे, तर त्यासाठी आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मित्रांनो, बघून घ्या, आमच्यासारखे प्रॉब्लेम्स बहुतांश गरीब लोकांनासुद्धा होत असते आणि त्यामुळे आपल्या देशातील गरीब लोक हे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वळत असते. मला वाटते की आपल्या देशातील गरीब लोकांसाठी आपल्या देशातील स्टेट लेवल जसे की आपले CMO किंवा PMO लेवलवरचे आणि MLA किंवा MP जे लोक आहे, या सर्वांनी ही जी फॅसिलिटीज आहे आपल्या PSC लेवलवरती करायला पाहिजे. तसंच आमच्या लेवलवरचे जे आमचे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे आमच्या तहसील लेवलवरचे जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, त्यामधले जे आमदार आहेत, त्या आमदारने आमच्या या PSC लेवलवरती ते जे फॅसिलिटीज आहेत ते करायला पाहिजे. त्यासाठी मी हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत बनवत आहे, कारण की तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला वाटते की आमदार साहेबांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या कान्होलीबारा PSC आणि टाकळघाट PSC या दोन्ही पण PSC हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे जी फॅसिलिटीज आहे, हे जी नॉर्मल आणि जनरल फॅसिलिटीज आहे, हे सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड करावी अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. आमच्या महाराष्ट्रातील सर्व लोकांनी माझ्या या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा आणि तुमच्या लाईफमध्ये जे काही असे हेल्थ इश्यूज होत असतील, हेल्थशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असेल, ते सर्व प्रॉब्लेम्स शेअर करा आणि आपल्या या PSC लेवलपर्यंत अशा फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करा. थँक्यू सो मच. जय भारत, जय महाराष्ट्र.